अनिल देशमुख यांना त्यांच्या पीएच्या मार्फत पैसे पोहोचत होते असा खुलासा आरोपी सचिन वाझे यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांना उधाण आलं होतं। उभाटा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फडणवीस यांना टार्गेट केला असून भाजपने उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांना लक्ष्य केलं आहे। देशमुख यांचा बुरखा टराटरा फाटला असा दावा भाजपच्या नेत्यांनी केलाय। सचिन वाझे याला सेवेत घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनीच पुढाकार घेतल्याच्या आरोपाचा भाजपकडून पुनरुच्चार करण्यात येत आहे। सचिन वाझे कोण आहे, कुठे आहे? पराभवाच्या भीतीने भाजपकडून विरोधकांवर हल्ले करण्यासाठी अशा संत महात्म्यांचा वापर केला जाणार असेल तर त्यांनी निवडणूक न लढताच पराभव मान्य केला आहे असं म्हणता येईल। अँटिलिया प्रकरणात बॉम्ब ठेवण्यात आला, निरपराध व्यक्तींचा खून झाला। या प्रकरणात मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांना भाजपने क्लीन चिट दिली। उरलेले 2 आरोपी सुटले आणि शिंदे गटात आहेत। अनिल देशमुखांनी एक माहिती समोर आणताच फडणवीसांनी आरोप केलेत। देवेंद्र फडणवीसांनी उत्तर द्यायला हवं, उत्तर देण्यासाठी त्यांना तुरुंगातला प्रवक्ता लागतो हे आम्ही पहिल्यांदाच पाहतो आहोत असं संजय राऊत म्हणाले। अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक या तिघांना रुग्णालयात हजर करताना माध्यमांशी बोलण्याची संधी मिळाली नाही। मग ती संधी सचिन वाझेलाच कशी मिळाली? सचिन वाझे इतके दिवस झोपला होता का? त्याला पत्र लिहायचं होतं तर इतका वेळ का लागला? वाझेने देवेंद्र फडणवीसांनाच पत्र का लिहिलं? हे प्रश्न उपस्थित होतात। ज्या पद्धतीने 15 दिवसात अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले, त्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना अडकविण्यासाठी प्रतिज्ञापत्र कशी तयार होती ते सांगितलं। फडणवीस यांना हवेचा रोख सचिन वाझेच्या माध्यमातून बदलायचा होता असा आरोप सुषमा अंधारेंनी केलाय। तसंच देवेंद्र फडणवीस सचिन वाझेचा बोलविता धनी आहे अशी ही टीका त्यांनी केली। अनिल देशमुख 3 वर्ष झोपले होते का? आता एकदम साक्षात्कार झाला आणि टीका करायला आलेत। सर्व संकटे आरोप पचवत देवेंद्र फडणवीसजी यांचं नेतृत्व पुन्हा महाराष्ट्रात उभं राहत आहे, त्यामुळे महाविकास आघाडी भयभीत झालीय। देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा मलिन करण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रयोग सुरू आहेत। लोकसभेला फेक नरेटिव्हवर त्यांना थोडं यश मिळालं, परंतु आता हातात काही लागणार नाही। महाराष्ट्रातील जनतेचा देवेंद्र फडणवीसजी आणि महायुतीवर पूर्ण विश्वास आहे। विरोधकांनी कितीही नौटंकी केली तरी ती कामी येणार नाही असा दावा भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केलाय। 5-6 दिवसांपूर्वी मी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना अडकविण्यासाठी फडणवीस यांनी प्रयत्न केल्याचा दावा मी केला होता। आता तो खोडून काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझेच्या रूपात नवी चाल खेळली आहे असा आरोप अनिल देशमुख यांनी केलाय। सचिन वाझे हा गंभीर आरोपातील गुन्हेगार आहे, त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवता येणार नाही असं न्यायालयानेच म्हटलं असल्याचा दावा देखील अनिल देशमुख यांनी केलाय। ये अभी नई चाल है। अभी देवेंद्र फडणवीस ने जो आज ये नई चाल खेली है कि देवेंद्र फडणवीस ने सचिन वाझे को पकड़ के उसका इस्तेमाल करके जो सचिन वाझे के बारे में हाईकोर्ट ने बोला है कि सचिन वाझे एक क्रिमिनल बैकग्राउंड का व्यक्ति है, गुनहगारी प्रवृत्ति की इसकी पूरी पार्श्वभूमि में बैकग्राउंड है। 2 खून के इल्जाम में उसको अरेस्ट किया गया है, आज भी वो जेल में है। और ऐसे गुनहगारी प्रवृत्ति के आदमी जिसकी बातों पे विश्वास नहीं